शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत थोडक्यात कापूस बाजारभावाची. कापूस बाजारभावामध्ये काल आपला व्हिडिओ आला नाही, परंतु काल देखील मार्केटमध्ये नीचांकी दर पुन्हा एकदा गाठला आहे आणि पुन्हा एकदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर एक टांगती तलवार तयार झाली. तर नक्की काय परिस्थिती आहे कापूस बाजारभावाची आणि कापूस बाजारभाव वाढतील का, हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये सध्या घर तयार करतोय. तर चला जाणून घेऊयात काय राहील पुढची परिस्थिती, कापूस बाजारभाव वाढतील का आणि CCI नक्की काय करणार आहे. तर याचीच थोडक्यात आपण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर रोज कापूस बाजारभावाची अपडेट पाहिजे असेल किंवा रोज अपडेट घ्यायची असेल तर आजच आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, आपण कालचं जर मार्केट पाहिलं तर 52,000 रुपये, म्हणजे परवाचं मार्केट 52,000 रुपये प्रति गठण एवढं झालं होतं. परंतु कालपासून तेच मार्केट पुन्हा 51,600 रुपयांवर आलं आहे, म्हणजे पुन्हा एकदा 400 रुपयांनी गठण जे आहे तर हे उतरलं आहे. आणि याला कारण आहे 22 लाख गाठी पुन्हा आयात केल्यात त्यामुळे. कारण जेव्हा जेव्हा आपला शेतकरी भरडला जातो तेव्हा तेव्हा फक्त एकच बातमी आपल्याला ऐकायला येते, ती म्हणजे आयात करणं. आता हे प्रत्येक गोष्टी आयात केल्यात, त्यामुळं सोयाबीन उत्पादक अडचणीत आहे, तूर उत्पादक अडचणीत आहे, कापूस उत्पादक अडचणीत आहे, मका उत्पादक अडचणीत आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी फक्त शेतकरीचा जर विचार केला तर शेतकरीच फक्त तेवढा अडचणीमध्ये. तर आता कापूस बाजारभावामध्ये जो साधारण काल पुन्हा एकदा 400 रुपयांची जी नीचांकी पातळी गाठली आहे, तर यामुळं देखील पुन्हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजगी आपल्याला दिसणार आहे. कारण जो साधारण 6,800 रुपये दर होता तो पुन्हा आता 6,700 6,600 हा दर होऊ शकतो. ज्या ठिकाणी जिनिंग आहेत, ज्या ठिकाणी मोठ्या जिनिंग असतील किंवा ज्या ठिकाणी चांगल्या रेटने खरेदी केला जातो त्या ठिकाणी साधारण 7,000 रुपये सरासरी रेट राहील. त्यामुळं विचार करू शकता की ज्या ठिकाणी 7,500 रुपये 7,700 रुपये दर जिनिंगमध्ये होता तिथं मात्र आता साधारण फक्त 7,000 रुपये दर मिळला जाणार आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी शोकांतिका ही आहे की साधारण 7,751 रुपये MSP शासनाने जाहीर केला आहे, परंतु ते शासन मात्र पूर्णपणे भाव पाडण्यासाठी सज्ज आहे. आणि याच्यामध्ये कापूस घ्यायला व्यापारी वर्ग तयार नाही आहे. आणि म्हणून आता CCI सेंटर उभे केलेत का, तर जो 10 ते 12,000 रुपये क्विंटलचा कापूस आहे तोच 8,150 रुपयांनी खरेदी करावा म्हणून. तर मित्रांनो, एकच विनंती असेल, पूर्ण जरी गठण हे आयात होत असेल तरीसुद्धा शेतकरी मित्रांनी CCIचा पुरेपूर फायदा लगेच करू नये. कारण जर CCI सेंटरवर माल गेला नाही तर पर्याय नाही आहे त्यांच्यापुढं कापूस बाजारभाव वाढवण्यासाठी. कारण गठण आयात केलं जाऊ शकतं, परंतु कापूस आयात करणं एवढं सोपं नाही आहे. त्यामुळे तुम्ही देखील या गोष्टींचा विचार करा. शेतकऱ्यांमध्ये जर एकी असेल तर काहीही होऊ शकतं, परंतु जर आपल्यामध्ये एकी नसेल तर कोणतीही गोष्ट सहज तरी शक्य नाही आहे. या गोष्टीचा पुन्हा एकदा विचार करा आणि आपला कापूस बाजारभावाबद्दल आता शेतकऱ्यांना एकजूट येणं गरजेचं आहे आणि याच्यातून काहीतरी क्रांती घडणं गरजेचं आहे. नाहीतर हा शेतकरी असाच भरडला जाणार आणि शेतकऱ्याचा माल हा फुकट विकला जाणार. धन्यवाद.